तर एक महत्त्वाची बातमी, तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख केल्यामुळे पुजारी मंडळ आमने सामने आलंय। बोपे पुजारी मंडळ आणि पाळीकर पुजारी मंडळ आमने सामने आलेले आहेत। तुळजाभवानीला भारत माता म्हटलं तर वावगं काय असा सवाल पाळीकर पुजारी मंडळानं विचारलेला आहे। तर तुळजाभवानी देवीचं महत्त्व कमी करण्यासाठी भारत माता उल्लेख केल्याचा आरोप पुजारी मंडळानं केलेला आहे। तुळजाभवानी विकास आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानीचं शिल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला। या पत्रात तुळजाभवानीला भारत मातेचा दर्जा दिल्यामुळे वाद झालेला आहे। सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळे संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो। त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर वावगं ठरणार नाही। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही, कारण की स्वातंत्र्यवीराने एक भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं जे शिल्प उभा केलं त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे।